तर मित्रांनो हे ते करत करत आम्ही पोहोचलो राधाकृष्ण बिर्ला टेम्पल गोवा। कारण मित्रांनो केरी ब्रिजकडे पण जायचा प्लॅन होता, केरी फूट ब्रिज, आणि अजून एक प्लेस होता केरी ब्रिजचा पण प्लॅन होत होता, बट तो थोडा ऑपोजिट साईडला होता। माटगावमध्ये थांबायचं होतं, म्हटलं तिकडे जाऊन येऊ, पण डायरेक्टली आलो बिर्ला टेम्पलकडे जो नवीन गोव्यात झालेला आहे। म्हटलं संध्याकाळी काहीतरी बघावं म्हणून आलो। इथं मस्त वातावरण झालेलं आहे, वरती हायवे आहे आणि तिथून खालून एक असा पुढून युटर्न घेऊन या साईडला यायला लागतं। हा इकडे गेट आहे आणि ही मंदिरची कमान। तर नवीन राधाकृष्ण टेम्पल झालेलं आहे, तिकडे पुढे टेम्पल आहेत। सो खूप सुंदर आहे, असं बाहेरनं तर खूप वाटतं आणि जेव्हा रीलमध्ये बघितलं तेव्हा पण खूप सुंदर होते। तर आम्ही आले, आपला पहिला काम फोटोशूट करणं। खूप मस्त वातावरण झालेलं आहे आणि संध्याकाळी मंदिर जरा लाईटमध्ये अजून खुलून दिसतंय। सो फार सो गुड। तर मित्रांनो दापोली एअरपोर्ट जवळ असल्याने बिर्ला टेम्पलच्या वरून हे असे विमान वरून लँडिंग करताना दिसतीलच। तर मित्रांनो मंदिरात जाताना हे बघा, हे असं पायरी आणि पायरीला लाईट्स लावलेत, खूप सुंदर वाटतं। पायली चप्पल नाही त्यामुळे थोडं स्लिपी वाटतंय पावसाळ्यात, बट आता LED लाईट्स आहे। आलं तसं काय पावडरच टाकली रे, एवढं स्लिप असं होतं। सुंदर, खूप सुंदर। तर मित्रांनो हे बघा, हा समोर तुमचं जसं मंदिर खूप सुंदर, मोठे आरती चालू आहे। आता काय जात नाही, लगेच इथे बाजूला एक छोटं मंदिर आहे। हा इथे एक मंदिर सॉरी आहे काहीतरी, पण बाजूला त्याच्या हे बघा, हे खूप मस्त फुलझाडे आहेत, एकदम असं भारी बनवलं। त्या बाजूला पण सेम आहे, हा हे बाजूचा इथून आता आम्ही आलो, खूप सुंदर। बेस्ट टाइम टू विजिट संध्याकाळी। तर मित्रांनो बसलोय इथे, थोडा वेळ बसलोय आणि भरपूर वेळ बसलोय असं बघा इथं। तर मित्रांनो हा मंदिराचा एकदम सुंदर आतला परिसर आहे, खूप मस्त डिझाईन वगैरे काढलेले आहेत आणि बघायला पण खूप सुंदर आहे। सो थोडा वेळ बसलो इथे शांतपणे, थोडासा मेडिटेशन सारखं। इथे बाजूला हे बघा, हा एक, तिथे एक, तिकडे एक आणि तिकडे, तर असे 4 मंदिर आहेत छोटे छोटे, त्याच्यात पण असे देवी देवतांच्या मूर्ती आहेत। इथे बघायला गेलं समोर तर तुम्हाला श्रीराम लक्ष्मण सीता, समोर राधाकृष्ण टेम्पल आहे, बाजूलाच श्री हनुमंतांची मूर्ती आहे, तिकडे गणपती बाप्पा आणि तिकडे शिवपार्वती। आता निघतोय, जायचं आम्हाला मळगावला आणि तिकडे रूम शोधायचे आहे। तर बघूया आता काय सीन आहे, कारण उद्या सकाळी मळगाववरनं आम्ही ट्रेन पकडली दूधसागर वॉटरफॉलला जायला। ॲक्च्युली वॉटरफॉल जिथे जायचं नाही, तो सीन आहे तो आम्हाला ट्रेननी बघायचा। सो दूधसागर वॉटरफॉलच्या पुढचा जो स्टेशन आहे तिथे आम्ही उतरणार आणि परत ट्रेननी बघता बघता आम्ही तो रिटर्न येणार आहोत। तर वास्को द गामावरनं पण ट्रेन आहे आणि मडगाववरनं पण आहे। मडगाववरनं थोडं गेलो तर बेटर पडतं, 40 मिनिटाचा जरा अंतर भरलं तर 40 मिनिटे आम्हाला लवकर उठायला लागेल, तो विषय। तो सकाळी 7ची ट्रेन आहे मडगाववरनं, म्हणजे 6:30 वाजता आम्हाला वास्को द गामाला यायला आहे। त्यापेक्षा मडगाववरनं 7ची पकडली, तीच ट्रेन। नंतर बघू पुढे काय असेल ते सांगू तुम्हाला। मंदिरात जास्त काही गर्दी नाही, दिंडे पण नाही आणि सीझन पण नाही, सो मस्त आरामात दर्शन वगैरे झालं। तर मी तो हा बघा, हा आहे राम श्री लक्ष्मी बाजूला सगळे मोठे आहे ते हनुमान दाखव सुंदर होतं। हा बघा, हे श्री हनुमान, जय श्री राम राम नाम लिहिलेलं आहे, खूप सुंदर मूर्ती आणि मेन मूर्ती ही आहे।
नाव द्या मस्त. त्याच्यानंतर ही आपली वांडर. आणि इथे भगवान श्री शंकर आणि पार्वती.